जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील रेल गावामध्ये राहणारे गणेश पाटील आपल्या मृत मुलाला न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवतात। गावात क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाच्या छातीत बॅट मारून हत्या केल्याचा गणेश पाटील यांचा आरोप आहे। माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी पाटील यांनी पाळधी पोलीस ठाणे ते एसपी कार्यालयामध्ये केली आहे। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नवल पाटील हे पोलीस ठाण्यामध्ये पायपीट करतात। पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा नवल पाटील यांचा गंभीर आरोप आहे। तर पोलिसांकडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। माझ्या मुलावर जी घटना घडली त्याच्या हे पाण्याचा दर व्हावी एवढी मागणी माझी। किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर। पोलीस तक्रार घेत नाही? नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो। त्याच्याबरोबर मी 1.5 महिना पूर्ण तपास केला माझ्या मुलाची घटना कशी झाली काय झाली त्याच्यात माझा निर्णय आला की आई वडिलांनी कळतं माझ्या मुलाचं मर्डर केलंय। तिकडे वादावरून माझ्या मुलाचा जीव गमावून बसलो सर मी। याच्यामध्ये माहिती घेतली असता 13 मार्चला एक क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅट लागून एका 12 वर्षाच्या मुलाचा त्याला लागून इजा झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला। परंतु या घटना झाल्यानंतर पोलिसांना कोणीही काहीही कळवलं नाही आणि संबंधित मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलाची त्याची जी बॉडी होती ती त्यांनी परस्पर त्याची पुरून टाकली। आता ह्या केसमध्ये कुठलाही पोस्टमॉर्टम झालेला नाही, कुठलीही एडी पोलिसांकडे नोंद नाही आणि अथवा कुठलाही गुन्हा नोंद झालेला नाही। काल माझ्याकडे जे लोक आले होते आणि त्या अनुषंगाने मी आता पुन्हा एक चौकशी करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।